गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझा नमस्कार. आजच्या दिनचर्या सुरू होत आहे. सर्वात अगोदर तो उठल्यानंतर टाईम झाला होता रोजचा असतो 5:45. 5:45ला उठले आणि त्यानंतर थोडेसे मूड फ्रेश करून घेतला आणि स्वयंपाकाची तयारीला घेतली. सर्वात अगोदर तर मी पीठ मळून घेतलं आहे, कारण हस्बंडचा टिफिन करायचा होता तर सकाळीच मला सगळं आवरून घ्यावं लागतो. तर मग सकाळी तर सर्वात अगोदर पीठ मळायला घेतले. पीठ मळून झाल्यानंतर विचार केला आज काय करायचं स्वयंपाक, रोज रोज तेच ते टेन्शन. फ्रीज ओपन केला, त्याच्यामध्ये वांगी पडलेली होती. म्हटलं वांग्यासोबत बटाट्याचं कॉम्बिनेशन छान दिसतं आहे, मग वांगे आणि बटाट्याची भाजी करूयात का. खूप दिवस झाले खाल्ले पण नाही आहे. मग म्हटलं चला विचार काय करायचं करूनच घेऊया. मग इथे छानपैकी मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि वांगे आणि आलू आपले असे छानपैकी त्यांना व्यवस्थित चिरून ठेवला आहे. ठेवता ठेवता विचार करत होते आज तर आलू बटाट्याची भाजी केली आहे, उद्या काय करायचं आहे. तेच टेन्शन रोज सगळ्याच बायांना येत असेल, मलाच काय सगळ्या घरांचा प्रॉब्लेम तोच आहे. तर काही नाही, मग ते काय आलू वगैरे छानपैकी असे चिरून घेतले आणि बाकीचं मग पीठकडे लक्ष दिले, भिजलं की नाही भिजलं, कारण आटा पण छान असायला पाहिजे, म्हणजे चपाती छान असं मोमोमीत आणि संध्याकाळपर्यंत अशा छानपैकी लागून घेतात. तिथं हस्बंड पण उठले होते, त्यांना म्हटलं तुम्ही अगोदर फ्रेश होऊन घ्या, नंतर मी जाते आपलं फ्रेश करायला. त्याच्या अगोदर मी पहिलं आपली भाजी करून घेते, कारण भाजी व्हायला थोडासा उशीर होतो. तेवढ्या वेळात काय आपली अंघोळ वगैरे होऊन जाते. तर एका साईडला मी भाजीला फोडणी द्यायला घेतली आहे. अगोदर जिरे, मोहरी, लसूण आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे. थोडासा कांदा असं गोल्डन होईपर्यंत त्याच्यामध्ये नंतर आपले टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटोला शिजायला त्याला पण वरून छानपैकी असं कवर करून घेतलं आहे. तर आता मी बघते तर काय छानपैकी असं आपली कांदा टोमॅटो व्यवस्थित छानपैकी फ्राय झालेले होते. त्याच्यामध्ये जे आपले घरचे मसाले असतात, गरम मसाला, जिरा पावडर, तिखट वगैरे, हळद, ते जे बेसिक मसाले आहेत ते सगळे ॲड केले आणि त्याच्यामध्ये आलू आणि आपले वांगे छानपैकी ॲड केले. 1 ग्लास पाणी टाकलं आहे कारण ते शिजायला आणि चवीनुसार मीठ. ते सगळं झालं, भाजी होईपर्यंत मी त्याची अंघोळ करून घेतली आणि अंघोळ वगैरे झाल्यानंतर पीठ बघितले छानपैकी असं मळून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्या छानपैकी अशा चपात्या टाकून घेतल्या होत्या. एका साईडला भाजी होत होती, दुसऱ्या साईडला चपात्या होत होत्या. तोपर्यंत हस्बंड त्यांची पण अंघोळ होत आली होती. तर त्यांना म्हटलं तुम्ही थांबा निवांत, थोडंसं एवढं होऊ द्या, नंतर मी तुम्हाला छानपैकी असं चहा ठेवते. माझं लक्ष माझ्या बाळाकडे होतं, उठतो की काय. तो जर उठला तर मग अवघड झालं असतं, कारण स्वयंपाक करताना आणि त्याला घ्यायला म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो. तरी पण त्याचा आवाज येत होता की उठल उठल म्हणून. उठलेला तो नंतर, मग लास्टमध्ये माझ्या लास्ट चपातीला उठलेला. पण ते काही मी काही शूट नाही केलेलं आहे, कारण तो खूप रडत होता आणि मोबाईल मागत होता. सकाळी सकाळी कार्टून लावते. आजकालच्या मुलांना काय झालं, आमच्या वेळेस तर काही कार्टून वगैरे नव्हतं, पण त्यांना खूप कार्टूनची सवय लागली आहे. मग असं इथे मी छानपैकी अशा चपात्या करून घेतल्या आणि तिकडं त्यांची तयारी वगैरे झाली होती. त्यांना घाई होती, जायचं आहे म्हणून टाईम झाला होता आणि टाईम काय झाला होता फक्त 6:45. एवढ्या सकाळी सकाळी माझा सगळा स्वयंपाक रेडी होत होता आणि त्यांना म्हटलं थांबा आता लगेच चहा ठेवते. 1 कप चहा ठेवला आहे, त्यांच्या एलायचीचा छानपैकी चहा ठेवला आहे, त्यांना दिला आणि ते मग नंतर टिफिन पॅक करून निघून गेल्यानंतर आमच्या बाबूमध्ये उठलेला. मग त्याला व्यवस्थित परत झोपू घातलं आहे, नंतर खेळू घातलं आहे. तर खाऊन पिऊन वगैरे छानपैकी असा झोपला आहे आमचा पार्थ. तर नंतर म्हटलं चला आता आपले बाकीचे कामं जे पडले आहेत ते अगोदर आवरून घेऊ. तो उठल्यानंतर काहीच करू देणार नाही, कारण त्याचं म्हणे मम्मी मला घे आणि मलाच घे. मग काय त्याच्यात तो झोपला आहे, तर हळूवारपणे सगळी कामं करून भांडे वगैरे तर घासून घेवले. नंतर गॅसचा वाटा जो पुरला होता तो घेतला आहे. सो आजचं एवढंच, बाय.